खेळामुळे आपल्यातील सांघिक वृत्ती वृद्धिंगत होते. समूहात काम केल्यामुळे इतरांच्या विचारांचा आदर करण्याची वृत्ती वाढते. तसेच खेळामुळे चांगले आरोग्यही लागते. यामुळे प्रत्येक युवकांनी आपल्या आवडीनुसार विविध खेळ प्रकारांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दीपकदादा अत्राम यांनी केलाय. जय जोहार जय सेवा क्लब जिमलगट्टातर्फे आयोजित ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्यांचं उद्घाटन माजी आमदार दीपकदादा अत्राम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून जिमलगट्टा सरपंच पंकज तलांडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिमलगट्टा उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी बिरादर साहेब, उपसरपंच व्यंकटेश मेडी, माजी सरपंच मदनाजी नैताम, महेश मद्देलरावार, संजय गजल्लावार, आविस सल्लागार गणपतजी वेलादी, माजी ग्रामपंचायत सदस्य ईश्वर कोटा, मदनाजी येलाम, संजय आक्केवार, किशोर मडावी, माजी सरपंच विजय कुसनाके तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि परिसरातून आलेले खेळाडू उपस्थित होते. जय जोहार जय सेवा क्लब जिमलगट्टातर्फे ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याच्या उद्घाटन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्रणय तोडसाम, विक्रम मद्देलरावार, प्रवीण मडावी, व्यंकटेश नैताम, अजय मडावी, शामराव पंधराम, व्यंकटेश वेलादी सह मंडळाचे पदाधिकारी परिश्रम घेतले. ठिकाण असेल तो फांटेला आहे. त्या ठिकाणी पान मिळत असेल किंवा खरा मिळत असेल किंवा तंबाखू मिळत असेल किंवा इतर काही गोष्टी त्या ठिकाणी मिळत असतील तर त्या एकही वस्तू ह्या आपल्या शरीरासाठी पोषक अशा नाही आहेत, आपल्याला नुकसानदेय या ठिकाणी आहेत. परंतु आजचे युवक मोठ्या प्रमाणामध्ये फांटेल्यावर दिसतात, परंतु पुस्तक घेऊन या ठिकाणी दिसत नाही. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शारीरिक जी रचना असेल, शरीर यष्टी असेल, ती आपल्या युवकांची कमकुवत होत चाललेली आहे. आधीच्या काळामध्ये केव्हा आपल्या देशावर अतिक्रमण होईल आणि केव्हा आपली या देशासाठी आवश्यकता पडेल याचं केव्हाही गॅरंटी आपल्याला नव्हती आणि केव्हाही तेव्हाच्या युवकांना त्या ठिकाणी बोलवलं जात होतं. परंतु आज समजा जर ह्याच युवकांना त्या ठिकाणी जर आपण लढाईसाठी जर बोलावलो तर त्याच्यापैकी 99% युवक हे त्या ठिकाणी जाण्यासाठी तयार होणार नाही. अशी परिस्थिती आज आपल्या भारत देशाची या ठिकाणी झालेली आहे. खऱ्या अर्थानं या खेळांमध्ये खेळत असताना याचं समजा जर आपल्या आयुष्यामध्ये काही जर चांगलं जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर आपण मन लावून जीव ओतून याच्यामध्ये आपण खेळलो पाहिजे. काहीतरी खेळायचं म्हणून खेळण्यापेक्षा चांगलं मन लावून समजा जर आपण या ठिकाणी खेळलो तर आपल्या जीवनामध्ये एक कला. प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली.